दिस इज अ मूवी अबाउट अ बंच ऑफ स्ट्रगलिंग फ्रेंड्स ज्यांना त्यांच्या खडूस लँडलॉर्डने हकलून लावलंय आणि म्हणून ते नवीन जागा शोधतायत. त्यांना एक जागा भेटले, पण तिथल्या मालकीन बाईला मोतीबिंदूचा त्रास आहे आणि तिला जागा फक्त मॅरिड लोकांनाच द्यायची आणि म्हणून ह्यांना नाईलाजाने पुरुष असून बायका बनावं लागतं. यू नो द मूवी आय एम टॉकिंग अबाउट, राईट? अशी ही बन पी पी बीवीवर मकान. अरे ती हिंदी नाही रे, मराठीवाली. अशी ही बनवा बनवी. ही फिल्म आपल्याला सांगते की जर तुम्हाला लाईफमध्ये सक्सेसफुल आणि श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही डॉक्टर, म्युझिशियन किंवा रायटर अजिबात बनवू नका. एखादी श्रीमंत आयटम पटवा आणि लग्न करा, लाईफ सेट. अरे माधुरीशी लग्न केल्यावर तोच नाही का स्टोअरचा मालक होणार? ही आहे मिस लीलाबाई काळभोर. हिला याची जागा भाड्याने द्यायची आणि म्हणून हिला बॉडीगार्ड हवेत, कारण हिचा पुतण्या बळी जणू हिच्या जीवावरच उठलाय. बाय द वे म्हातारी स्मार्ट आहे, म्हणजे प्रायव्हेट एजन्सीकडून बॉडीगार्ड हायर करण्यापेक्षा ही भाडोत्र्यांनाच बॉडीगार्ड बनवणार आणि वरून त्यांच्याकडून भाड्याचे पैसे पण घेणार. आणि हा आहे धनंजय माने, त्याचा भाऊ शंतनू आणि हे या दोघांचे मित्र परशा आणि सुधीर. ह्यांना लीलाबाईची जागा भाड्याने पाहिजे, कारण नुकतंच त्यांनी दारू पिऊन आपल्या जुन्या घरमालकाच्या टकल्यात वाजवली. पण या लीलाबाईची अजून एक अट आहे. तुमचं लग्न झालंय का? कारण मला जागा फक्त जोडप्यालाच द्यायची आहे. म्हातारे, तुला जागा भाड्याने द्यायचे एक रशियाबरोबर न्यूक्लिअर डील करायचे. एनिवेज, आता लग्न करावं तर जागेसाठी लग्नाची धोंड गळ्यात बांधून घेणं आपल्याला नाही परवडणार. बात तो सही है. यांचा नाईलाज आहे. यांना आता जागा मिळवण्यासाठी बायका बनावं लागणार, कारण करणार काय, राहणार कुठे? फुटपाथवर, एसटी स्टँडवर का झोपडपट्टीत? ओ माने, असं खोटं बोलून बायका बनून बंगल्यात राहण्यापेक्षा ना खरं बोलून झोपडपट्टीत राहा. लिव्ह इट. दिस इज वेअर स्टार्ट्स द बनवा बनवी. हा माझा बायको पार्वती. पहिलं जागा मिळवण्यासाठी खोटं, त्यानंतर ते खोटं टिकवण्यासाठी अजून एक खोटं, गर्लफ्रेंडचा राग घालवण्यासाठी खोटं, आयटम पटवण्यासाठी खोटं. दिस मूवी इज लाईक इन्सेप्शन ऑफ लाईंग. देर इज अ लाई दॅट लाईज विद इन अनदर लाई. आणि एवढं सगळं खोटं बोलून पण यांना अजिबात रिग्रेट नाही, कारण यांच्या लाईफचा एकच मंत्र आहे, युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं. सो नाऊ ही लीलाबाईची भाची मनीषा या सुधाला खूप आवडते. ओके, आय मीन सुधीरला, वॉट एव्हर. आणि म्हणून तो तिच्या स्वप्नातला राजकुमार बनून तिच्या समोर गेलाय. अँड दिस इज हर फर्स्ट रिएक्शन. आपण असं करूया का, समोरच्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन कॉफी पिऊया? शी ऑफर्ड अ कॉफी टू अ स्ट्रेंजर ड्युरिंग देअर व्हेरी फर्स्ट मीटिंग. नाउ दिस इज कॉल्ड अ मॅच्युअर अँड स्ट्रेट फॉरवर्ड गर्ल. नाही तर बाकीच्या पोरी सगळ्याच गोष्टी सांगाव्या लागतात, नाहीतरी कुठली गोष्ट तुमच्या वेळेवर लक्षात आले म्हणा. Meanwhile, that girl sitting behind staring at the camera to make sure her face is clearly visible. And he lied again. देयर इज नो नवल इन इट, कारण मी सुधाचा जोडा भाऊ आहे. Well, now she is leaving. अरे एवढे गप्पा मारले ह्याने पण स्वतःचं नाव तर सांगितलंच नाही. Now she is excited to go home and meet Sudha. हिला कधी एकदा घरी जाते. Wait a minute. Did they just change the auto rickshaw between two scenes? Let me explain. जेव्हा ही ऑटोमध्ये बसली, पाषाण रोड, लवकर चला. इकडे बघा, लेफ्ट इंडिकेटर मिसिंग आहे आणि वरती एक एक्स्ट्रा हेडलाइट आहे. बट जेव्हा ती ऑटोमधून उतरली अँड द ड्रायव्हर इज सेम. कुठे आहे डायरेक्टर साहेब, कुठे आहेत? तुम्हाला काय वाटलं आम्हाला कळणार नाही? एनिवेज, कहाणी में ट्विस्ट आहे. लीलाबाईची मोलकरीन तानू त्या बळीला जाऊन मिळाले. शी वॉज कीपिंग अन आय ऑन देम ऑल द टाइम, व्हेरी सिक्रेटली. ती जाऊन बळीला सांगते की हे चौघे मिळून मस्त म्हातारीला बनवतात. अँड ही चेंज हिज माइंड. ह्याच्या लाईफचा अल्टिमेट गोल होता काकी लीलाबाईची सगळी प्रॉपर्टी हडप करणे. बट नाव ही इज लाईक फक दॅट प्रॉपर्टी, आय वॉन्ट टू रिव्हील देअर सिक्रेट फर्स्ट. म्हणून तो गुंडांना घेऊन बंगल्यावर गेलाय. वाईल माने अँड टीम वर एक्झिक्युटिंग देअर एक्झिट प्लॅन. आणि लगोलग मागून तानू पोलिसांना घेऊन आले. सिरियसली, यू डंबॅस तानू, तुझा क्राईम पार्टनर तिकडे हत्यारबंद गुंडांना घेऊन राडा करायला गेलाय आणि तू मागून पोलिसांना घेऊन आलेस. लॉजिकली पोलिसांनी पहिलं तुम्हाला पकडलं पाहिजे. बट सिन्स दिस इज अ मूवी, जस्ट फक दॅट लॉजिक. आणि एवढं सगळं होम पण हा सुधीर म्हणतो की आम्ही तुम्हाला फसवलं नाही, फक्त नाटक करून बनवण्याचा प्रयत्न केला. दोनों अलग अलग होते हैं क्या? बट ॲज आय सेड, ही म्हातारी शहाणी आहे आणि म्हणून ती आपली तक्रार मागे घेते आणि या चौघांना जेलमधून बाहेर काढून यांचं लग्न लावून देते. डायरेक्ट जन्मठेप. अरे फोटो कसले काढताय, फक्त 1 वर्ष थांबा, तुम्हाला कळेल की लग्न करण्यापेक्षा जेलमध्ये राहिलेलं परवडलं असतं. एनिवेज, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अच्छा तो हम चलते हैं.